प्रेरणा तर रोजच भेटायची, पण माझी साधनाही पक्की होती. आणि माझी साधनाही पक्की होती, पण आशा जवळ असतानाही माझ्या पदरात आकांक्षा पडली. पण आशा जवळ असतानाही माझ्या पदरात आकांक्षा पडली. माझी अपेक्षाच राहिली आणि माझ्याजवळ आता फक्त कल्पना राहिली. गाइस सबस्क्राइब थँक्यू वेलकम. याचं पर्पज काय, तुम्ही कशामुळे करता काय? निसर्ग टिकला पाहिजे. बरोबर. ते मी पाहिलं तिकडं पण खांदत होते आणि इथं पण. अलेक्सा, गुड मॉर्निंग. Good morning. On this day in 1921, Albert Einstein won the Nobel Prize for explaining the photoelectric effect and helping us understand what light is made of. How illuminating. कसं आहे अलेक्साचं, सगळी हिस्ट्री सांगते, गुड मॉर्निंग करते, सगळं एकदम ओके का नाही. चला उठलोय, आवरलंय आणि वाजलेत बघा 6:30 आणि आता जायचं आहे घोरडेश्वरला. आज ट्रेकचा 3रा दिवस आहे. खरं तर तसं पाहायला गेलं तर 4था दिवस होता आज. काल आपण सुट्टी मारली. सुट्टी याच्यामुळं मारली की पाय खूप दुखत होते. आपण 2 दिवस फुल जोशामध्ये गेलो वरती, सवय नसल्यामुळे पाय पार दुखायला लागले. टाच आहे ना, टाच ती दुखत होती. मग काल इथंच वॉक केला आणि थोडं स्ट्रेचिंग वगैरे केलं. आता बरं वाटते आणि मग आज त्याच्यामुळं चाललो आहे. आणि काल एक सुट्टी झाली, त्याची भरपाई म्हणून आपण पुढं 2 दिवस एक्सटेंड करणार आहे. म्हणजे आपण जे गुरुवार टू गुरुवार करणार होतो ते आता शुक्रवार शनिवारपर्यंत आपल्याला ट्रेक करायचं आहे. आणि एकदा सवय लागलं परत काय पाय वगैरे दुखणार नाही आहेत. त्याच्यामुळं आज चाललो आहे. आणि आज आहे संडे. खूप म्हणजे प्रचंड गर्दी असते. चला आता तिकडची गर्दी बी तुम्हाला दाखवतो आणि आजचा ट्रेक किती मिनिटात पूर्ण होतो आहे ह्याची देखील उत्सुकता राहील. चला आता आवरलेलं तर आहे, सगळं आवरूनच निघालो आहे. त्याच्यामुळं आता पटक्याच गाडीवर बसायचं आणि निघायचं. कशी गर्दी आज. पुढं पण तेवढ्याच गाड्या आहेत, इथं बी तेवढ्याच गाड्या आहेत. आज लय गर्दी आहे. इकडं पण तेवढीच गर्दी आहे, इकडं बी तेवढीच गर्दी आहे. लय गर्दी आहे आज. बघू काय होते. आलोय आता इथं. चला स्टॉप वॉच चालू करू आपण. कुठे गेला वॉच. स्टार्ट. चला चालू करू आज. आणि आज गर्दी असणार आहे, रविवार. बाहेर तर गाड्यांची गर्दी बघितली तुम्ही. आता इथं पण गर्दी असणारच आहे जाताना. चला 20 मिनटं पोचायचं आज. 20 मिनटं 20 मिनटाचं टार्गेट आहे. तेवढ्यात पोचलोच पाहिजे. यस. आजचे आलेले ट्रेकर्स सगळे सुट्टीवाले ट्रेकर्स आणि केस एक सारखी पडते. काय कळा ना, हरवायचं काही हिला. चलो सुरू करते. आज दिसतं जरा लोक रस्त्याने, नाहीतर इतर वेळेस कोणच नसते है ना. सगळी लोक आहेत. थोडं राहिले, आज लेट झालं यायला. हे बघा संडे पब्लिक. बावीस 15 आज 22 मिनटं लागली वरती. किती लोक आलेले तिकडं वरती. मला वाटलं मीच लवकर आलोय, पण माझ्या आधी खूप लोक आलेत. लहान लहान मुलं देखील इकडं आलेले आहेत ट्रेकला आज. माझं नाव अमित आहे. दादा आता आम्हाला भेटले, लय चांगलं वाटलं मला. संडेला नाही असं काही नाही, डिपेंड करतं.
वेळ हां जवळच राहतो, वेळ मिळेल तेव्हा येतो. ठीक आहे ठीक आहे. किती वेळात पूर्ण करता तुम्ही ट्रेक? 30 मिनिटात मॅक्स. 30 मिनिटं इकडच्या साईडने? नाही कुठल्याही साईडने. हो का? हां कुठल्या साईडने. ठीक आहे. तर मी पण हे चॅलेंज घेतलं की मी रोज कमी टाइम मध्ये करायचं आहे. ओके मी पहिल्या दिवशी 25 मिनिटात कंप्लीट केलं, आज 20 मिनिटं लागलेत मला. ओके. आज तिसरा दिवस आहे. वाव. त्याच्यामुळे चालू रोज येतो मी, रोज सकाळी असतो. मी पण टाळ्या वाजवल्या असत्या पण हातात माईक होतं माझ्या. आम्ही हडपसरवरून आलोय. हडपसर? हा म्हणत होता महाराष्ट्राचा सगळ्यात चांगलं तुम्हाला ट्रेक दाखवतो, तर त्यामुळं ते आलो, मज्जा आली. परत येऊ आता पुढच्या आठवड्याला. मंदिरात गेले होते खाली? हो गेलतो ना, मस्त आहे व्ह्यू, मस्त आहे दोन्ही साईडला व्ह्यू मस्त दिसतो आणि चांगली ट्रेक आहे. पण हडपसरवरून आलो आहे आणि हा ट्रेक आवडला आम्हाला, परत येऊ आम्ही सगळे. हडपसर आता सकाळी हडपसरवरून निघालो हो, होते तुम्ही? किती वाजता निघालो होते तुम्ही? 6 वाजता. 6 वाजता? नाही 6ला पोहोचलो इथे आम्ही, 5ला निघालो. तासभरामध्ये? हो. अर्ध्या तासाच्या ट्रेकसाठी तासभर ट्रॅव्हल केलं. बरोबर. आता उतरताना पण अर्धा तास लागणार ना? बरोबर. मला मराठी येत नाही आहे एवढी चांगली, पण मैं देवरोड में रहता हूँ और गुड लक टू यू, गुड गोइंग ब्रो. गाईज सबस्क्राईब. थँक्यू. वेलकम दादा. आता झाले वरती पण फिरून, आज बरीच गर्दी आहे इकडे बघा, भरपूर गर्दी आहे आज. अजून मंदिरात जायचं आहे, खाली जायचं आहे, त्याच्यामुळं हो. हे काय करतात इथं? बाकीचे तर चालायला आलेले आहेत, माहिती आहेत, सगळेच वॉक करतात, व्यायाम करतात, कोणी काय करते. पण हे बघा झाडाला पाणी वगैरे घालायचं काम करतात हे. मला वाटतं यांची टीम आहे एक, ते सगळं काम करते, झाडाला पाणी घाला, वृक्ष संवर्धन. चला जरा त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूयात. तुमचा ग्रुप आहे का सर? ग्रुप आहे, तुम्ही ग्रुपने करता का एकटा करता, कसं काय? हो का? कारण मी बघितलं येल्लो टी शर्ट मध्ये ना या ग्रुपवर. प्रत्येक इथं करता का फक्त इथंच? बोर्डेश्वरला. ओके. नाव ऐकलेलं आहे. याचं पर्पज काय, तुम्ही कशामुळे करता, काय? निसर्ग टिकला पाहिजे. बरोबर. तेच मी पाहिलं, तिकडं पण खांदत होते आणि इथं पण. इथल्या झाडाचं काम झालं, आता ते गेले पुढच्या झाडाकडं. असं ते वृक्ष संवर्धनाचं काम चालू आहे त्यांचं. आणि आपण आता जाऊयात. लय वेळ झालं फिरलो, कारण आज लय गर्दी आहे ना, त्याच्यामुळे जरा वरती करमते, लय लोक आहेत आज त्याच्यामुळं. आणि इतर वेळेस कोणी नसतं, आपण एकटं येऊन खाली जात असतो. आता लय लोक आहेत, चला जाऊया खाली आता. हो ना, एवढं वरती येऊन रनिंग करते राहू. इथं दिवस तर आमच्या नाकी न झाले आणि वर येऊन रनिंग करायला लागलेत. हा ना, चला. काही जण बसलेत, काही जण फिरतात, काही जण व्यायाम करतात. हे बघा इकडे बी लोक बसलेत सगळे, खालीकडून उतरतानाचा पार्ट आहे आपला. तिथं भरपूर लोक आहेत आणि पॉवर ऑफ मॅनिफेस्टेशन जे म्हणतात ना, त्याचा प्रत्यय घेतो आहे मी. चला दाखवतो तुम्हाला सकाळी काय मॅनिफेस्ट केलं होतं मी आणि आता काय दिसतंय. हे बघा एवढे सगळे लोक इकडं आहेत आणि हा जो काही ग्रुप बसलाय ना माझ्या समोरचा, यांनी आणला होता ड्रोन आणि सकाळी मी ड्रोनबद्दलच थोडं मॅनिफेस्ट केलं होतं आणि तुम्हाला दिसला आहे. प्रेरणा तर रोजच भेटायची, पण माझी साधनाही पक्की होती. आणि माझी साधनाही पक्की होती, पण आशा जवळ असतानाही माझ्या पदरात आकांक्षा पडली. पण आशा जवळ असतानाही माझ्या पदरात आकांक्षा पडली. माझ्या अपेक्षाच राहिली आणि माझ्याजवळ आता फक्त कल्पना राहिली. आता माझ्याजवळ फक्त कल्पना राहिली. तर मला सांगा, ही माझी कविता कशी वाटली? पु ल देशपांडेंनी लिहिलेली कविता आहे. तर याच्यावर मी माझी एक कविता, आता पुलांना वंदन करून कवी किताबची या कवितेवर प्रतिक्रिया म्हणून माझी एक कविता लिहिली. माझी कविता अशी आहे. आशाची मनीषा मनी मानसी झाली. आशाची मनीषा मनी मानसी झाली, भावना संगीताबरोबर वाहून गेली. आशाची मनीषा मनी मानसी झाली, भावना संगीताबरोबर वाहून गेली. आकांक्षांची लक्तरे कल्पनांनी गांजली. आकांक्षांची लक्तरे कल्पनांनी गांजली आणि अपेक्षांच्या प्रेरणांची तर होळीच झाली. अपेक्षांच्या प्रेरणांची तर होळीच झाली. मग साधनेनी कवितांशी जवळीक केली. मग साधनेनी कवितांशी जवळीक केली. स्वयंभू फक्त ती स्वप्नाचं राहिली. स्वयंभू फक्त ती स्वप्नाचं राहिली.
तर मग आता मला सांगा, किताबची ही प्रतिभा कशी वाटली? कविता ऐकले तर निघालो खाली. हो हो हो. सगळीकडं अख्ख्या डोंगरावरती गर्दी असते, काय कळलं ना, एवढी लोक येतात संडेची फिरायला, हा ना. कुठं कविता, कुठं व्यायाम, कुठं योगा, प्रत्येकाच्या वेगळ्या तऱ्हा चालू असतात, हां. कोण काय करते, कोण काय करते, लय मजा असते बघण्यासारखी संडेला. संडेची गर्दी. इकडून येणार बघा. चला आलो मंदिरात आज. हो हो हो. Day 3 completed successfully with 22 minutes. चलो, गर्दीमुळे शांतता सगळी गेली राव. झालंय सगळं दर्शन वगैरे करून, आता मेडिटेशन वगैरे करून. संडेमुळे जरा लोक आहेत ना, त्यामुळे जरा असं काय म्हणतात ना, शांतता नाही आहे, सगळी गजबज आहे सगळीकडं. पण वरती लय भारी दृश्य आहे. कोणाच्या कविता चालू, कोणाचं योगा चालू, कोण व्यायाम करते, कोण डान्स करते, मित्र उडवाउडवी चालू, लय वेगळं दृश्य आहे. आणि आता इथून चालत जायचं. आणि कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की जाताना 21 मिनटांनी, येताना 7 मिनटं का, तर आपण 7 मिनटाचा टायमर लावतो आहे मंदिरापासून ॲक्च्युली वरतून यायला आपल्याला 5-10 मिनटंच लागतात. 5 मिनटं 8 मिनटं लागत असतील. मग मंदिरात मेडिटेशन करतो, मग तिथून पुढं आपण खालचा पायऱ्यांचा जो आहे ना तो टाईम घेतो, त्याच्यामुळे 7 मिनटं जाताना लागतात आपल्याला. हो, तसं बघायला गेलं तर 15 मिनटं लागत असणार आहेत वरतून नॉनस्टॉप खाली जायला. आपण ते एक दिवशी करणार आहोत नॉनस्टॉपचं, की वरतून आलो त्याच रूटने खाली जायला. तो बघा तिकडून तेव्हा बघू आपण ॲक्च्युअल किती टाईम लागतो तो. ठीक आहे, चला आता जाऊया. आज काय टायमर नाही लावत, जाताना पटापटा जाऊया खाली. घरी उतरलो आहे, खाली पण आलो लवकर, पटपट. गर्दीमुळे थोडे लोक असले, मग थोडं जपून यायला लागत होतं आज. आणि इकडे बघा गाड्या सगळ्या, पार्किंग फुल आहे आज सगळी फुल आहे पार्किंग. मी का पार्किंगला नाही लावली गाडी, माझी गाडी आहे तिकडं बाहेर. माझी गाडी आहे पलीकडच्या साईडला. मी काय पार्किंगला पैसे देईल का तेव्हा घरी, मग हायवेच्या तिकडंच लावली, फ्रीमध्ये गाडी लावली. पार्किंगला पैसे देणे इतके आपण अजून हे नाही आहे, नवीन नाही आहे इकडं की गाडी पार्किंगला बी पैसे देऊ रोज इथं. त्याचा काहीतरी फायदा नको का? फरक एवढंच आहे का थोडं चालत जायला लागतं इथून. आता आपल्याला तिकडं चालत जायला लागेल गाडीकडं, थोडंच व्यायाम होतो. चलो जाऊया. चलो गाईज, फायनली घरी आलो आहे. आणि किती वाजलेत बघा, 9:45 झालेत. खरं तर आता काही टेन्शन नाही, आज रविवार निवांत असते सगळं. तर झाला आपला 3रा दिवस सक्सेसफुली झालेला आहे. आणि आपण 22 मिनटं, म्हणजे काल 21.56 मिनटं लागले, आज 22.15 मिनटं लागले, 15 सेकंद असं हा वेळ गेला. तो जो मधला पॅच आहे ना, तो कुठे गेला ते सांगतो. की आज गर्दी असल्यामुळं वरती जाणारे खाली येणाऱ्यांची संख्या जास्त होती, त्याच्यामुळे त्यांना क्रॉसिंगसाठी वेळ थांबायला लागायचं. ते वरतून आले की साईडला थांबामध्ये खाली येणार, मग आपण वरती जाणार, तसं होतं. नाहीतर मग आपण आज 20 मिनटाचं टार्गेट ठेवून 20 मिनटात गेलोच असतो. तर असं हे आजचा आपला 3रा दिवस झालेला आहे. कालची सुट्टी झाली, त्याच्यामुळं आता आपण पुढं 2 दिवस वाढवून घेतले आहेत. त्यामुळे गुरुवार, शुक्रवार, शनिवार 2 दिवस आणखीन वाढलेले आहेत. त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित परफेक्ट ट्रेक करायचं आहे, टार्गेट पूर्ण करायचं आहे. आणि जे काही चेंजेस झालेले आहेत 3 दिवसामध्ये, पहिला चेंजेस नॉर्मली सांगतो की दिवसभर फ्रेश वाटतं. दुसरं, ब्लॉगिंगचा कॉन्फिडन्स वाढला आहे. तिसरा, तुम्ही पाहाल या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल, पब्लिक
म्हणजे तिथे गेल्यानंतर पब्लिकसोबत जे इंटरॅक्शन आहे ते वाढलेलं आहे. माझ्या बाकीच्या व्लॉगमध्ये नाही आहे, मित्रांसोबतच होतं, ते कुठंतरी वाढत चाललं आहे. हे असे चेंजेस होत चाललेले आहेत. ते मला जे पाहिजे होते तेच. आणखीन 7व्या दिवसानंतर तर शेवटच्या दिवसापर्यंत तर काय काय चेंजेस होतील हे हळूहळू दिसेलच. असो, चला. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर कोणाला यायचं असेल ट्रेकला माझ्यासोबत तर नक्की या. परत म्हणू नका की मी सांगितलं नाही किंवा मला कॉल केला नाही. यायचं असेल तर बिंदास या, मला फोन करा. सकाळी आपण इथून जात जाऊ ट्रेकला. ओके, चलो, बाय बाय, टेक केअर.